ज्या बाळाचे आई वडील कोणी आपल्याला माहिती नसतात, जे अनाथ असतं, अगं त्याला पटकन आपण आपलं म्हणतो. पण ज्या बाळाचे बाबा कोण आहेत हे आपल्याला माहिती आहे आणि तो माणूस शुभंकर प्रधान सारखा आहे हे लक्षात आल्यानंतर त्या बाळाला आपलं म्हणणं जरा कठीण आहे की नाही? हो की नाही? तू थोडा त्यांच्या बाजूने विचार करून बघ, म्हणजे तुला कळेल. थोडं धीराने घे. तुला माहितीये मिहीर, सगळ्या आयांना त्यांचं बाळ काय बोलतंय ते ऐकायला येतं. आणि बाबांना नाही येत? माहित नाही, असेल कदाचित. मम्मी बाबांनाच विचारतो. प्लीज असं करू नका मिस्टर प्रधान. एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही मला पुन्हा भेटायला सांगता? या आधी मी तुम्हाला भेटले होते हे जर समीरला कळलं ना तर काय होईल याची कल्पना नाहीये तुम्हाला. प्लीज मला पुन्हा फोन करू नका. काय का घाबरलीस? नाही. सॉरी, खरं तर मला तुला ना घाबरवायचंच होतं. तू इथे कसा? जेवायला तुझ्या घरी येत होतो. तूच म्हणाली होतीस ना हवं तेव्हा येत जा माझ्या घरी. आलो. चल तुला काहीतरी छान करून घाल. आशू, खरंच तू खूप छान आहेस. पण आज मी तुला ना आराम द्यायला आलो. आराम जेव्हा बघावं तेव्हा कशासाठी तरी झटतच असतेस. आज आराम म्हणजे छान रिलॅक्स होऊन मन मोकळ्या गप्पा मारताना तुला पाहिलेलंच नाही. गप्पा मारायच्या, कळलं? तसंही आत्यांचा सगळा उत्साह बघता त्या डोहाळ जेवणाचा घाट नक्की घालणार आहेत. त्यानिमित्तानेच आपण मान कसला विचार करतोय? तू म्हणतेस तसं सगळं होणार आहे, डोहाळ जेवण वगैरे, तर विचार करत होतो की मला काय करता येईल, काहीतरी स्पेशल असं काय करू मी. खरंच खरंच सुखी झालात का नवीन घरात सेटल? दुसरा काही पर्याय आहे का? आई, मी ना आज एक छोटीशी पार्टी देतोय. म्हणजे चायनीज मागवतोय, फार काही नाही. तुम्ही काय खाणार सांगा? व्हेज फ्राईड राईस, मंचुरियन की नूडल्स? काय खाणार आहात? कुठल्या तरी गोष्टी आपल्या संस्कृतीत बसणाऱ्या करा. जेवण तरी भारतीय मागवा. निदान माझ्यासाठी तरी. आई, छोड ना, मी त्यांच्यासाठी काहीतरी पंजाबी डिश मागवतो. ऍक्च्युली मला आईच्या बाबतीत खूप गिल्टी वाटतं रे, पण मी आशू समोर नाही बोलू शकत. हो, माझ्याशी बोलणं झालंय त्यांचं 2-3 वेळा. मला वाटतं ते एक्सेप्ट करतील. मला ही आशा आहे तशी. अनायसे ती इथे राहायला आली आहे आणि शेवटी आई आहे यार ती. करेल ती ऍक्सेप्ट. मला असं नाही वाटत. मी माझ्या मनाची तयारी केली. मी आता त्यांच्याकडून कोणत्याही अपेक्षा नाही ठेवणार.